हाय गाईज, तर मी रुशाली आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही घरी सी फूड बॉईल बनवलं होतं आणि खूप दिवसापासूनचं क्रेविंग होतं सी फूड बॉईल खायचं. सो मी डिसाईड केलं की घरीच बनवूया आणि खूप सुंदर झालं होतं, म्हणून म्हटलं की रेसिपी शूट केलं आहे तो अपलोड करूया. तर पहिले तर एक छान असं मोठं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये चांगलं पाणी बॉईल करायला घेतलं. त्या पाण्यामध्ये तेजपत्ता, लिंबू आणि मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर आम्ही व्हेजेसमध्ये फक्त कॉर्न आणि बटाटा घेतला होता. मग तो पण बॉईल करून पहिले बाजूला काढून घेतला. नंतर मग त्याच पाण्यामध्ये आम्ही थोडंसं काळी मिरी, चिली फ्लेक्स वगैरे टाकले आणि नंतर आम्ही सी फूड जे घेतलं होतं म्हणजे क्रॅब घेतले होते आणि आम्हाला प्रॉन्स भेटले होते 2 साईजमध्ये. एक नॉर्मल होती साईज आणि एक जम्बो साईजमध्ये प्रॉन्स होते, म्हणजे लॉबस्टर्स टाईप थोडेसे. ते घेतले कारण की आम्ही लास्ट मिनिट प्लॅन केलं होतं, सो आम्हाला जास्त काही फिश भेटली नव्हती. तर तुम्ही याच्यामध्ये स्क्वीड टाकू शकता किंवा शेल पण टाकू शकतात आणि खूप छान लागतं आहे. सगळे असे सी फूड जे भेटलं होतं ते सगळं ठेवून घेतलं आणि त्याला एक हार्डली 10 ते 15 मिनटं छान असं वाफवायला ठेवायचं. आणि तुम्ही बघू शकता की 10-15 मिनटाचा कलर किती मस्त चेंज झाला आणि ते मस्त पूर्णपणे रेडी झालेले. ते सगळे एका साईडला काढून घेतलं आहे. त्याच्यानंतर ह्याचा जो स्टॉक उरतो म्हणजे आपण सी फूड बॉईल केल्यानंतर जे पाणी राहिलेलं होतं ते आम्ही सेपरेट करून घेतलं, कारण की आपण पुढे जे त्याचं डीप बनवणार आहे त्या डीपमध्ये ते आपल्याला कामाला येईल किंवा ड्रेसिंग बोलू शकतो आपण, त्याच्यात ते कामाला येईल. आणि मग नंतर आम्ही एक भांडं घेतलं, त्याच्यामध्ये तेल गरम केलं, छान भरपूर सारा लसूण आणि आलं लसूणची पेस्ट पण आम्ही त्याच्यात टाकली, कारण की ऑब्व्हियसली सी फूड आहे तर थोडा स्मेली असू शकतो, म्हणून आम्ही लसूण जास्त वापरला. आणि त्याच्यानंतर कांदा वगैरे छान परतून घेतला आणि त्याच्यात 2 चमचे आम्ही कांदा लसूण मसाला, लाल तिखट वगैरे टाकला. त्याच्यानंतर आपण जो स्टॉक ठेवला होता बाजूला तो त्याच्यात टाकायचा. त्याचं थोडं थिक ग्रेव्ही टाईप बनवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण जे सी फूड बॉईल बाजूला करून ठेवले होते ते त्याच्यात ॲड करायचे, व्हेजेस वगैरे ॲड केल्या आणि मग एक छान स्टर देऊन हार्डली एक 5 मिनटं वाफवायला द्यायचं. आणि 5 मिनटं वाफवल्यानंतर त्याच्यात छान अशी कोथिंबीर टाकून गार्निश करायचं आणि सी फूड बॉईल रेडी होतं. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.